तर हाय पब्लिक, आम्ही जात होतो जातेगावला. जातेगाव जाताना खूप मजा करणार आहोत, तर तुम्ही पुढे पहा आणि आमचं ब्लॉग पण नवीन आहे, चॅनलला सपोर्ट करा. जाताना रस्ता पण खूप खराब होता आणि खड्डे पण होते. आमची गाडी पण थोडी कंडिशनमध्ये नाही होती, तर आम्ही नाळडोंगरीच्या मागे तर आम्ही नाळडोंगरीला पोहोचलो आणि मित्रपरिवार म्हणत होते की चहा प्यायचा आहे, चल म्हणा चहा पिऊया. तर चहाचा स्वाद पण घेतला आणि संदीप भाऊला तर भूक लागलेली होती, दुकानावर जाऊन पुढे आणले. तर पहा कसे पुढे खात होते. पुढे वगैरे खाऊन आम्ही निघलो होतो. तर पुढच्या प्रवासाला पहा पुढचा व्हिडिओ. तर पुढे येऊन आम्हाला लागला एक सण बाजार. सण बाजारामध्ये खूप मजा केली व बैलपोळ्याचा बाजार होता. बैल बाजारात खूप एन्जॉय केला. गोंडे वगैरे लावलेले होते, कलर शेमगोंड्या सगळे होते. नाळडोंगरीच्या पुढे आलो थोडंसं वर रेल्वे ट्रॅक लागला. त्या रेल्वे ट्रॅकच्या खालून पास करायला जागा होती, म्हणून त्या बोयरगडातून आम्ही पुढे गेलो. तर पुढे आम्हाला फक्त 2 स्टॉप होते, एक तो जातेगाव, तर जातेगावचं मंदिर. तर पाहूया पुढे. तर आम्ही जातेगावच्या घाटावर पोहोचलो आणि संदीप भाऊ ते म्हणत होते थोडं रिक्स करून घेऊ आणि फोटो वगैरे काही काढून घेऊ. तर आम्ही फोटो वगैरे काढलो आणि थोडी एन्जॉय पण केली व रिक्षावर मुलं येत होते त्यांची मजा उडवली. तर पाहूया पुढच्या प्रवासात. तर आम्हाला पहिला प्रवेशद्वार लागला. तर अजून एक पुढे प्रवेशद्वार आहे, तर पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेट. तर आम्ही महादेवाच्या मंदिरावर पोहोचलो आणि भूषणदादा ते गाडी पार्किंग करत होते, तर वरती आम्हाला जायचं होतं. पाहूया पुढच्या व्हिडिओ. तर गाडी बिडी पार्क करून आम्ही निघलो. या पुढे दुसरे प्रवेशद्वार भेटले आणि खूप वरती जायचं होतं, म्हणून थोडे व्हिडिओ कम राहणार आहेत. तर आम्ही डायरेक्ट मंदिरावरचे व्हिडिओ ठेवणार आहेत. तर पोलीस वगैरे होते, ते आमच्याकडे पाहू राहिले ते, म्हणून आम्ही व्हिडिओ कट करून घेतला. तर आम्ही खूप वरती येऊन लागलो आणि थकून पण गेले होते. संदीप भाऊ तर पूर्ण थकले होते, पण मी खूप एन्जॉय करत होतो आणि बादलदादा तर खूप वेड्यावाने हसत होते, म्हणून आम्ही थोडं एन्जॉय करत वरती आलो. पाहूया पुढे व्हिडिओ. तर गाईस आम्ही पोचलो या मंदिरावर. तर पुढे नारळ वगैरे घ्यायचं, पाहूया पुढे. तर आम्ही नारळ घेऊन निघलो या दर्शनाला. भरपूर गर्दी आहे, तर आम्ही मागून जातोय आता. चला फोन घ्या आता तुम्ही. तर मित्रांनो, मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्याची परमिशन नव्हती, म्हणून आम्ही बाहेर निघून आलो आणि भूक पण लागलेली होती. मित्रांनो ते म्हणत जेवण करून घेऊया, तिथे जेवणाची योजना पण होती आणि जेवण करून घेत. तर आम्ही बसलो या जेवायला. तर आमचं जेवण झालं आणि आम्ही खाली उतरत होतो आणि मित्रांचं झालं की चांदेश्वरी जायचं आहे. तर चांदेश्वरी जायचं ठरलं. तर चांदेश्वरीचे पण व्हिडिओ राहणार, तर पाहूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मजा मारतोय. तर मित्रांनो आमची गाड्यांमध्ये अडकून गेली आणि गाडी काढायला खूप वेळ लागला आणि चांदेश्वरी पण जायचं होतं, वेळ पण लई. तर मित्रांनो आम्ही निघलो आहे चांदेश्वरीला. भेटूया आता चांदेश्वरीला.
तर आम्ही पोचलो आहे चांदेश्वरीला आणि गाडी पार्क केली. पाहूया डायरेक्ट पुढे धबधब्याचे व्हिडिओ राहतील. तर आम्ही आंघोळ पण करणार. तर आम्ही चांदेश्वरीला पोहोचलो वरती आणि तिथं जीव घाबरायची तर खूपच मोठी गोष्ट होती. पाय जर निसटला तर डायरेक्ट खाली धबधब्याच्या पाण्यामध्ये. आणि तिथे एक माणूस पण होते तिकडे इकडचे ते तिकडे पास करून देणारे होते. तर आम्ही दर्शन करून खाली उतरलो आणि आंघोळ पण करायची होती म्हणून जागा शोधत होतो आंघोळ करायला. तर आंघोळ करायची व्हिडिओ नाही राहणार म्हणून आम्ही उतरलो. तर मित्रांनो आम्ही चांदेश्वरी फिरून आलो आणि घरी जात होतो. तर खूप वेळ झाला आणि आमचा ब्लॉग पण नवीन होता. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. जय खानदेश मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉग.